शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। प्रेक्षकांनो नमस्कार, मी निर्जला। न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। तर पाहूयात अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। विजेच्या खांबाला स्पर्श झाल्याने विजेचा धक्का बसून 3 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी स्टेशन रोड परिसरात घडली आहे। या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे। महावितरणाच्या निष्काळजीपणामुळे ही गंभीर घटना घडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। प्रीती गांगुर्डे असे मयत झालेल्या 3 वर्षीय मुलीचे नाव आहे। घटनेची माहिती मिळताच नगरसेविका गीतांजली काळे, नगरसेवक दत्ता गाडळकर, संकेत गव्हाणे यांनी घटनास्थळी भेट दिली आणि त्यांनी महावितरणाच्या कारभारावर संताप व्यक्त केलाय। लेखापरीक्षणात नमूद करण्यात आलेल्या 15 कोटी रुपयांच्या तफावतीच्या मुद्द्यावरून माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या सभेत रविवारी पुन्हा जोरदार खडाजंगी झाली आहे। यावेळी माईकवर बोलण्यावरून वाद निर्माण झाल्याने गोंधळाचे रूपांतरण निर्माण झाले। यावेळी नेत्यांसह संचालकांमध्ये शाब्दिक चकमकीच्या फेरी झाल्या। दरम्यान परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना व्यासपीठावर जावे लागले। त्यामुळे काही सभासदांनी आक्षेप घेतला आणि त्यानंतर वातावरण शांत झाल्यावर सभा सुरळीत पार पडली आहे। अहिल्यानगर शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात गेल्या 2 दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळालाय। जून महिन्यात पावसाने अपेक्षित हजेरी लावली नसल्यामुळे खरीप हंगामातील पेरण्या या मोठ्या प्रमाणात खोळंबल्या होत्या आणि त्यामुळे शेतकरी चिंतेत होता। मात्र आता सर्वदूर झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये नव्याने आशेचे वातावरण निर्माण झाले आहे। गेल्या महिन्याभरापासून पावसाअभावी अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या पुढे ढकलल्या होत्या आणि काही ठिकाणी पेरणी केलेल्या पिकांनाही ओलाव्याअभावी फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात होती। मात्र गेल्या 2 दिवसात झालेल्या समाधानकारक पावसामुळे जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाला असून खरीप पिकांच्या पेरण्यांना आता वेग येण्याची शक्यता आहे। शहरातील सर्जेपुरा परिसरात एका युवतीचा विनयभंग करून तिला ऍसिड टाकून ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात वकील विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। ॲडव्होकेट शोएब काझी असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे। पीडितेने शनिवारी फिर्याद दिली आहे। सदरची घटना ही 13 फेब्रुवारी रोजी रात्री 9:30 व 22 एप्रिल रोजी रात्री 9:30 व 4 जुलै रोजी रात्री 6:30 वाजता घडली असल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलंय। 2 व्यक्तींमध्ये वाद मिटवल्याचा राग मनात धरून एका तरुणाने रिक्षा चालकाला शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना भिंगार परिसरात घडली आहे। या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत सिद्धार्थ सुशील खरात यांनी फिर्याद दिली आहे। त्यावरून मयूर कांतेश तिजोरे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही घटना शुक्रवारी पहाटे 1:15 वाजण्याच्या सुमारास अहिल्यानगर पाथर्डी रस्त्यावरील शिवनेरी हॉस्पिटल समोर घडली आहे। फिर्यादी यांनी संशयित आरोपी व अन्य व्यक्ती यांच्यातील भांडण सोडवले होते। याच कारणातून फिर्यादीला शिवीगाळ व दमदाटी केली गेली। शहराची खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।